BLW न्यूज नेटवर्क सोबत कन्नड भूमी दर्शन मध्ये आज आपण पाहणार आहोत माता नीलांबिका जी समता सूर्याची सावली आहे त्यांचे ऐक्यस्थळ। हा प्रवेशद्वार आहे। तंगडगी या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावरती आपल्याला नीलांबिका माता ह्या विराजमान झालेल्या दिसतात। हे माता नीलांबिका यांची मूर्ती आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही मूर्ती पाहण्यास मिळते आणि तिथून नंतर ह्या पायऱ्या उतरून आपल्याला माता नीलांबिका यांच्या समाधीकडे जाता येते। ह्या पायऱ्या पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला कुडल संगमचीही आठवण होत असेल। ठरवून ठेवल्यासारखं दोन्ही महापुरुष आपले नदीच्या किनारी विराजमान झाले आहेत आणि त्यांचं जे काही ऐक्यस्थळ आहे, ऐक्य मंडप आहे, आपल्याला समान पाहायला मिळते। पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपण माता नीलांबिका यांच्या समाधी समोर जातो। हे माता नीलांबिका यांचं समाधी स्थळ म्हणजेच ऐक्यस्थळ आहे। ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। बाकीची माहिती आपण पुढील घेणारच आहोत, त्यापूर्वी हे आपल्याला दर्शन। याच ठिकाणी आपल्याला माहिती मिळते गणाचारी दलाचे प्रमुख, त्यानंतर माता नीलांबिका आणि हडपदाप्पन्ना हे अशा नदी आहे कृष्णा नदी आणि आपण इथूनही माता नीलांबिकेपासूनही महात्मा बसवण्णांना पाहू शकतो। आणि हे मेन समाधी आहे म्हणजे जी नदीमध्ये झालेली आहे ती आपल्याला पाहण्यास मिळते आणि त्यानंतर हे आपल्याला मूर्ती पाहण्यास मिळते। BLW न्यूज नेटवर्कने या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तुमच्या सर्वांसाठी ही माहिती दिलेली आहे। आपण नक्की या ऐक्यस्थळी जाऊन मातेचं दर्शन घ्यावं। BLW न्यूज नेटवर्क कडून कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील तंगडगी या गावी आलेलो आहोत। या गावाचा ऐतिहासिक विशेष म्हणजे याच गावामध्ये महात्मा बसवेश्वर यांची पत्नी नीलांबिका यांची समाधी आहे, ऐक्यस्थळ आहे। ते ऐक्यस्थळ आपण इथं पाहत आहोत। कृष्णा नदीच्या पलीकडच्या काठावर महात्मा बसवेश्वराचं ऐक्यस्थळ आहे आणि अलीकडच्या काठी त्यांची पत्नी नीलांबिकेचं ऐक्यस्थळ आहे। ते ऐक्यस्थळ आपण इथं पाहत आहोत, त्याची सर्व माहिती घेऊया। हे नदीतील मूळ समाधी आहे। हे मूळ समाधी आम्ही प्रेक्षकांना दाखवतो आहोत। ही अत्यंत ऐतिहासिक मोठी बाब आहे। हा स्टॅच्यू पूर्ण दैवतीकरण झालेला आहे। एक देवी म्हणून कर्नाटकामध्ये पाहिल्या जातं। ज्या रणरागिणीने हाती तलवार घेऊन वचन साहित्याचं रक्षण केलं आणि वचन साहित्य लिहिलं, ती रणरागिणी महात्मा बसवेश्वराची पत्नी नीलांबिका। हा संपूर्ण भाग आहे। इथं हडपदाप्पन्ना यांची समाधी आहे। हडपदाप्पन्ना हे महात्मा बसवण्णाच्या प्रधानमंत्री असताना ते स्वीक सहाय्यक होते, म्हणजे PA होते आणि यांचंही मोठं कार्य आहे। एक धार्मिक व्यक्ती सोबतच आपलं कायक अत्यंत प्रामाणिकपणे करत असताना महात्मा बसवेश्वराचा एक सच्चा शरण, एक निष्ठावान शरण म्हणजे हडपदाप्पन्ना, त्यांची ही समाधी आहे। अतिशय नयनरम्य हे सर्व दृश्य, त्यासोबतच एक दुःखद सुद्धा। त्याच कारण असं आहे की जेव्हा महात्मा बसवेश्वर हे कुडल संगमकडे प्रयाण करतात, आपल्या प्रधानमंत्री पदाचा त्याग करतात, राजमुकुट आणि राजवस्त्र खाली उतरून ते कुडल संगमकडे आल्यानंतर ते पुन्हा निरोप पाठवतात हडपदाप्पन्नाच्या जवळ की तुम्ही नीलांबिकेला घेऊन या। आणि हडपदाप्पन्ना नीलांबिकेला घेऊन येतात। पण दुःखाची बाब हीच की त्यांची भेट होऊ शकली नाही। कदाचित भेट झाली असती तर बरंचसं काही पुढील कार्यरेषा, पुढील मार्ग बसवण्णांनी नीलांबिका आणि हडपदाप्पन्ना यांना सांगितलं असतात। पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं, कारण नदीच्या पलीकडल्या तीरावर
घटप्रभा, मलप्रभा आणि कृष्णेच्या तीरावर बसवण्णाचं ऐक्य झालं आणि अलीकडच्याच तीरावर हे असत असताना धुवाधार मुसळधार पाऊस, नदीला पूर आलेला आणि हे जाऊ शकले नाहीत. आणि मग त्यांना नंतर समजलं की बसवण्णाचं लिंगैक्य झालेलं आहे आणि मग त्याच क्षणाला इथे या दोघांचंही लिंगैक्य झालं. अशा पद्धतीचं इतिहास संशोधन जरी असलं तर एक दुसराही सूर आहे की त्यांची हत्या झाली असावी. तर अशा पद्धतीची ऐतिहासिक शरणस्थळाची माहिती आपण घेत आहोत. BLW न्यूज नेटवर्कच्या टीमतर्फे आपणा सर्वांना ही माहिती पुरवल्या जात आहे. धन्यवाद.